अस्सलाम वालेकुम। नमस्कार। तलेगांव व तलेगांववाडी तालुका फुलंब्री जिला औरंगाबाद यहाँ पर जालना लोकसभा के खासदार डॉक्टर कल्याण राव काले फुलंब्री तालुका आभार व बैट दौरा लाइव तलेगांव न्यूज को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। या भेटीगाठीच्या दौऱ्यामध्ये आपल्यामध्ये आमच्या समेत आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू आवतडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सोमनाथराव करपे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजूभाऊ पाथरीकर, मसलेकर साहेब, संतोषराव मेटे, पुंडलिकराव राजू, त्याचबरोबर बाबूराव डकले, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपल्या गावातील सगळे नागरिक, मी आज आपल्या भेटीला मुद्दाम आलो की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्या गावाला भेट द्यावी, आपल्या भेटीगाठीला यावं आणि निकाल लागून दोन महिने 14 दिवस झाले। 2 महिने 14 दिवसामध्ये 3 महिना हा अधिवेशनात गेला दिल्लीला। त्या दिल्लीचं अधिवेशन 1.5 महिना चाललं। 1 आठवड्याचं एक झालं, 2 आठवड्याचं एक झालं आणि 3 आठवड्याचं एक, असे 3 अधिवेशन पार पडले। आणि त्या 3 अधिवेशनामध्ये जवळजवळ 1.5 महिना गेला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मला काही गावं झाले, काही गावं दौरे चालू आहे, त्याला वेळ गेला। परंतु इथून पुढच्या काळात जसं ज्या वेळेला अधिवेशन नाही त्या गावामध्ये, त्या काळामध्ये आपण प्रत्येक गावाला भेट देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। आपल्याला भेट देण्याचा उद्देश इतकाच आहे की आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे प्रचंड भरघोस मताने मला निवडून दिलं त्याबद्दल मी आपले आभार मानायला, आपल्याला धन्यवाद द्यायला, आपका शुक्रिया अदा करने के लिए मी आज मुद्दाम आपल्या भेटीला आलो। आणि रोज मी 15-20 गावं करतोय। असे खूप गाव आहे की 25 वर्षात कधीच खासदार गेलं नाही त्या गावात। अशा गावाला सुद्धा छोटे मोठे गाव त्यांना सुद्धा भेटी द्यायला आपण गेलेलो आहे। आज तळेगाव झाल्यावर तळेगाव वाडीलाही जायचंय। वाडी, वस्ती, तांडे तुंडे काहीच सोडायचे नाही। यावेळेला लोकांना नाही आचेकोचे खून काम केले जोरात, त्याच्यामुळे आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थाने मी आज मुद्दाम तळेगावला आलो। मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। आपण खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केले आणि आपल्या मानगुटावर जे 25 वर्षांनी भूत बसलं होतं ते उतरवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं आणि तळेगावाने विशेष काम केलं। त्याच्यामध्ये तळेगाववाल्यांची तर कमालच आहे खरं। तळेगाव वाडीनंतर 38चे उदर पुणे इधरीचे आणि अशा पद्धतीने या सगळ्या कामाचा आवाका पाहता मी विचार केला की आपल्याला आपल्या दौऱ्यामध्ये तळेगावला गेलं पाहिजे। म्हणून मुद्दाम आपल्या भेटीला आलो। ते फार लांबलचक आज भाषण करायचा प्रसंग नाही, खरं माईक, शामियाना, स्टेज, मंडप ही भेटीगाठीच्या दौऱ्यात राहतच नाही। कुठेतरी पहारावर बसायचं, सगळ्या गावाला जमा करायचं, चहा पाणी घ्यायचा, भेटीला आलो होतो म्हणायचं, आभार मानायचं, पुढे राहायचं। पण ही भाषण चालू झाली आपली
आता काय प्रचार सभा आहे का काय, पण तरी तुम्ही माईक लावलं म्हणल्यावर मग आता पुढारी म्हणलं की 2 शब्द बोला म्हणते सगळे. मी फक्त आपले आभार मानायला आलो. इथून पुढच्या काळात जे काही कामं आपल्या तळेगावचे असतील, तळेगाव वाडीचे असतील, ते कामं निश्चितपणाने पुढे पार पाडू. एक निवेदनही मला आलं आता, या तळेगाव 18 मैल राजूर रोड याची उंची वाढल्यामुळं ह्या बाजूच्या आणि ह्या बाजूच्या शेतामध्ये पाऊस पडल्यावर प्रचंड पाणी थांबतं. ते पाणी काढून द्यायला काही रस्ता झाला नाही असं काही ठिकाणी मलाही पाहायला मिळालं आणि निवेदन पण आलेलं आहे. जिथं कुठं असा प्रश्न असेल तिथं आपण या नॅशनल हायवेच्या मंडळीला निश्चितपणाने सांगू आणि त्यांच्याकडून ती दुरुस्ती करून घेऊ. असं कुठं काही प्रश्न असला तर निश्चितपणाने मला सांगायचं आवर्जून. मी दर सोमवारी संभाजीनगर औरंगाबादला असतो दुपारपर्यंत आणि दुपारनंतर दर सोमवारी जालन्याला असतो. तुमचं इकडे काम पडलं तर इकडे या, सोमवारी दुपारून तिकडे पडलं तिकडे या. एक जालन्याला पण ऑफिस चालू केलंय, एक संभाजीनगरला ऑफिस चालू करतोय. एक 15 दिवसात महिन्यात त्या दोन्ही ऑफिसाचं उद्घाटन होईल आणि आपल्यासाठी संपर्काला कधीही आठवड्यातून एकदा मी तिथं हजर असेल. आणि 1-2 दिवस दिल्लीचे मुंबईचे सोडले की परत शुक्रवार शनिवार रविवार आपल्याकडे भेटीगाठीला मी हजरच आहे. त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही. काहीही आपल्याला प्रसंग असला, काही काम असलं तर निश्चितपणाने आपण भेटून येऊया. आपण सांगत होतो की आपल्या कार्यालयामध्ये संपर्क करता येईल. मी तुम्हाला ऑफिसचे फोन नंबर, DA चे फोन नंबर पण प्रसारित करेल, त्यावेळेला संपर्क होईल. कदाचित गेल्या महिना, 1.5 महिना, 2 महिन्यामध्ये कुठेतरी संपर्काला मी कमी पडलो फोनवरच्या बरं, आणि एकमेकाचे आदान प्रदान होऊ शकलं नाही. पण इथून पुढच्या काळात आपण निश्चितपणाने पुढे जाऊ. आता राहिला प्रश्न, या तुम्ही मला दिल्लीला तर पाठवलं, देशाचं सर्वोच्च सभागृह आहे, तिथं लोकसभेत पाठवलं. बरेच जण काय म्हणत होते, नाही लय तर फाईट होईल पण निवडून आमचा दादाची असं म्हणायचे लोक. परंतु तुम्ही सगळ्यात महत्वाचं काम केलं. बदनापूर आणि भोकरदन मतदारसंघांमधल्या लोकांनी मोठं काम केलं. तुम्हाला असं वाटत असेल की फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त मतं मिळाली, परंतु राजू भाऊ यांची हिमतीची कमाल आहे की बदनापूर आणि भोकरदन या मतदारसंघामध्ये त्यांचं घर दार सगळंच कर्मभूमी जन्मभूमीत आहे. या साहेब या इकडून पुढची पलीकडे सारखा फक्त एवढ्या मोठ्या सर्वोच्च सभागृहामध्ये मला पाठवलं, त्याबद्दल परत एकदा आपले आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि आता एक मुद्दा आहे सांबरे साहेब की दिल्लीवरून पैसे तळेगावच्या कार्यक्रमाला आणायचे असले, काही रोड आहे, तलाव आहे, गटर आहे, वॉटर आहे, मीटर आहे, ग्रामपंचायत आहे, या सगळ्या कामाला तुम्ही पैसे दिल्लीवरून मुंबईला येतात तिथपर्यंत मी काम करेन, पण मुंबईवरून तळेगावला आणायला आपला आमदार लागतो. बरोबर आहे का? म्हणून आपल्याला येणाऱ्या 2 महिन्यात त्याची बी हळद आता 2 महिन्यात हो, तर त्या 2 महिन्यामध्ये जे आपला महाविकास आघाडीचा उमेदवार राहणार आहे त्यालाही आपल्याला निवडून आणावंच लागेल. ही मधली एक कडी पडली, खड्डं पडत ना, पुन्हा उडी मारून जायची वेळ येते. त्याच्यापेक्षा त्या विधानसभेचा जो आमदार आहे तो सुद्धा आपल्याला याच्यानंतर 100% आपल्या महाविकास आघाडीचा निवडून आणावा लागेल. तर आपल्याला तळेगावमध्ये दिल्लीहून आलेलं बजेट तळेगावला येण्याचं असेल तर मुंबईचा माणूस सुद्धा आपला लागतो. ही विनंती मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्याला करणार आहे. आता माझं भागलं याचा अर्थ आता आपल्याला काय करायचं असं आहे का? नाही, आपले माणसं सगळे खालचे निवडून आले पाहिजे. 6च्या 6 सीटं निवडून आणायची आपल्याला. जालना लोकसभा मतदारसंघातले 6 जागा आहे, या 6च्या 6 जागा निवडून आल्या पाहिजे. म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती राहील, तुम्ही मला दिलं त्याच्याबद्दल आपला आभारी आहे, पण त्याच्याबरोबरच आता विधानसभेला सुद्धा आपल्या सगळ्याला एकत्र यावं लागेल. आणि आता तुम्ही काळजी करू नका, तर काय करावं, विधानसभा को इधर जाना पड़ता,
आणि तालुके को फुलंब्री में जाना पडता. आता काय करा, आमचं लयच पांगलं. आता काही पांगलं नाही. आता कल्याण काळे तुमच्या गावचा खासदार बी झाला आणि आपण आमदारही निवडून देणार आहे आणि तुम्हाला फुलंब्री लिहायला अडचण नाही का, तुम्ही फुलंब्री तालुक्यावालाच आहे. मग आता सबने जमीन तुम्हारी ज्यादा तलेगाव वाडीवाली हो, तुम्हाला फुलंब्री पाहिजे होती, आपण फुलंब्रीत आलो. आणि आता इथून पुढच्या काळात आपल्याला आता कुठल्याही कामाची अडचण राहिली नाही. आता एकदा फक्त आपल्याला विधानसभेची जागा निवडून आणायची गरज आहे. एकदा ती जागा निवडून आली मग आपलं पुढचं सगळं एकदम जोरात पळणारे काम सगळंच सगळं तेही मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. सही मायने में तो मैं हमारे मुस्लिम भाइयों का भी शुक्रिया अदा करूंगा. सगळ्यांच्या आभार मानण्याच्या बरोबर त्यांचे विशेष आभार याच्यासाठी मानतो कि उन्होंने मेहनत तो ली, उसके साथ दुआ भी की और इतनी दुआ की कि 4 तारीख को लीड आई नहीं तब तक दुआ करते थे. खरं की नाही. आणि म्हणून मला त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. आपने भी बहुत मेहनत ली आणि जैसी मेहनत ली वैसी वो लोगों को पता लगा कि भाई इन्होंने बहुत ही मेहनत ली. तो फिर जैसी मेहनत ली है उन्होंने वो अपने को बकरी के टाइम उन्होंने बताया अपने को, अरे वो पकड़े, अरे वो छोड़े, अरे वो गया, अरे वो आया. तो वो चलने वाला सिलसिला है, उसको सीधा करते अपन अपनी देते. आप चिंता करने का काम नहीं. परत एकदा विनंती करतो की आपली येणारी विधानसभेची निवडणूक सुद्धा आपण जिंकण्याची गरज आहे, हेही आपल्याला या प्रसंगी विनंती करतो. आणि इथून पुढच्या काळात मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपलं फुलंब्रीला पण एक कार्यालय आहे, संभाजीनगरलाही कार्यालय आहे, जालन्यालाही आहे. आपल्या सगळ्यांना संपर्कात राहून इथून पुढच्या कामामध्ये आपण पुढाकार घेऊया, हीही विनंती या कार्यक्रमाच्या आणि बैठकीच्या निमित्ताने करतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आता वेळ आपल्या खूप गावं आहे, 15-20 गावं आज आपल्याला आहे. त्या दिवशी हसनाबादला आपण सेपरेट वेळ देऊन एखादा कार्यक्रम करू, त्यावेळेला आम्ही विस्ताराने तुमच्यासोबत बोलू. इथल्या कामाचाही काही विषय असला तर तोही बोलू आणि निश्चितपणाने विकासाच्या कामामध्ये आपल्याला पुढाकार घेऊन पुढे जाता येईल एवढंच सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.